आणि आता बघूयात बातम्या थोडक्यात. अयोध्येत राम मंदिर निर्माणाचा मुद्दा 4 महिने पुढे ढकलण्याचा मोठा निर्णय विश्व हिंदू परिषदेने घेतला. राम मंदिर हा निवडणुकीचा मुद्दा बनू नये यासाठी हा निर्णय घेतल्याचं भाजपचे संयुक्त महासरचिटणीस सुरेंद्र जैन यांनी स्पष्ट केलंय. दिल्लीत काँग्रेस मुख्यालयाबाहेर पोस्टर्स लावण्यात आली आहेत. यात राहुल आणि प्रियांका गांधींसोबत रॉबर्ट वड्रा देखील दिसतात. प्रियांका आणि राहुलसोबत रॉबर्ट वड्रा यांचा फोटो दिसल्यानं अनेकांच्या भुवया आता उंचावल्या आहेत. लखनौमध्ये प्रियांका गांधी आता प्रचाराला सुरुवात करण्याची शक्यता आहे. सरचिटणीस झाल्यानंतर 11 तारखेला प्रियांका लखनौमध्ये येण्याची शक्यता आहे. काँग्रेस मुख्यालयात पदाधिकारी कार्यकर्त्यांसोबत त्या बैठकही घेऊ शकतात. 11 फेब्रुवारीला लखनौमध्ये प्रियांका गांधी यांचा रोड शो होण्याची शक्यता वर्तवली जाते. मायावती अखेर ट्विटरवर आलेले आहेत आणि लालू प्रसाद यादव यांचा मुलगा तेजस्वी यादव यांनी ट्विटरवर आल्याबद्दल त्यांना शुभेच्छाही दिल्याचं कळतंय. काँग्रेसच्या सरचिटणीस पदाची धुरा सांभाळल्यानंतर प्रियांका गांधी राजकारणात सक्रिय होत आहेत. दिल्लीतल्या झोपडपट्टीत जाऊन काल त्यांनी तिथल्या नागरिकांशी संवाद साधला. मोदींच्या मन की बातला टक्कर देण्यासाठी आता काँग्रेसही पुढे सरसावली. अपनी बात राहुल के साथ हा उपक्रम आता काँग्रेसनं सुरू केलाय. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडी रॉबर्ट वड्रा यांची चौकशी करणार आहे. दुपारी 4 वाजता दिल्लीतल्या ईडी ऑफिसमध्ये ही चौकशी होणार असल्याचं कळतंय. गांधीजींच्या प्रतिकात्मक पुतळ्याला गोळी मारून पुण्यतिथी साजरी करणाऱ्या हिंदू महासभेच्या राष्ट्रीय सरचिटणीस पूजा पांडेला पोलिसांनी अटक केली आहे. नोएडामध्ये प्रवेश करताना तिला आणि तिच्या नवऱ्याला अटक करण्यात आल्याचं कळतंय. उद्या पुणे शहराचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी हा निर्णय घेण्यात आला आणि शुक्रवारी देखील कमी दाबानं पाणीपुरवठा होणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मातोश्रीवर नाणार प्रकल्पग्रस्त ग्रामस्थांचे प्रतिनिधी आणि शिवसेना खासदार विनायक राऊत त्याचबरोबर स्थानिक आमदार राजन साळवी आणि उदय सावंत यांच्यासोबत एक महत्त्वाची बैठक होती. मराठा आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर आजपासून हायकोर्टात अंतिम सुनावणी सुरू होते. राज्य सरकारची बाजू मांडण्यासाठी मुकुल रोहतगी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्रीय अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये देण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी आता राज्यातून सुरू होते. राज्याच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेसाठी जमवलेला डेटा वापरून 2 हप्त्यांमध्ये म्हणजे 4,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जाणार आहेत. देशातल्या शेतकऱ्यांची परिस्थिती जाणून घेण्यासाठी केंद्र सरकार देशपातळीवर आता सर्वेक्षण करणार आहे. शेतकऱ्यांचं उत्पन्न, कर्जबाजारीपणा यासह विविध मुद्द्यांवर सध्याच्या पीक वर्षात हे सर्वेक्षण केलं जाईल. राज्यातल्या दुष्काळग्रस्त तालुक्यातल्या शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरणारी मदत ही आता राज्य सरकारनं देऊ केली आहे. 1450 कोटींचा हा पहिला हप्ता त्याचं वितरण आता सुरू आहे. रायगड जिल्ह्यामध्ये काँग्रेसचे माजी मंत्री रवींद्र पाटील यांनी काल रात्री उशिरा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केलाय. पालघरजवळ मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर चारोटी गुलजारी पुलानजीक एका गॅस टँकरचा अपघात झाला, ज्यात 3 जण जखमी झालेत. कासा उपजिल्हा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. औरंगाबादमध्ये एका लिपिकाच्या जाचाला कंटाळून 12वीच्या विद्यार्थिनीनं आत्महत्या केली आहे. सिल्लोडमधल्या उंडणगावची घटना आहे. लिपिक संजय घुगरेला अटक करण्यात आली आहे. मुंबई काँग्रेस प्रदेशाध्यक्ष संजय निरुपम यांच्या उपस्थितीमध्ये शिल्पा शिंदेनं काल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. लोकसभा निवडणुकांच्या प्रचारासाठी भाजपकडून जोरदार तयारी केली जाते आणि म्हणूनच भारत के मन की बात मोदी के साथ या रथयात्रेचा शुभारंभ मुंबईमध्ये नुकताच पार पडला. मुंबई काँग्रेसमध्ये सातत्यानं अंतर्गत धुसफूस सुरू असते आणि याच पार्श्वभूमीवर आपण कदाचित लोकसभा निवडणूक लढवणार नाही असं धक्कादायक विधान काँग्रेस खासदार आणि राहुल गांधींचे विश्वासू मिलिंद देवरा यांनी केलं. मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांना 7व्या वेतन आयोगाचा फायदा या फेब्रुवारीपासूनच मिळणार आहे आणि त्यामुळे या महिन्यापासूनच थकीत रकमेच्या 20% रक्कम कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होऊ शकेल. राज्यातल्या सरकारी, निमसरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना 7व्या वेतन आयोगाप्रमाणे 8 ते 24% घरभाडं भत्ता लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय. शहरांच्या वर्गीकरणाप्रकारे मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि पुणे या नगरातल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना 24% घरभाडं भत्ता आता मिळू शकेल. राज्य गृहरक्षक दलाच्या वतीनं 21 फेब्रुवारीपासून होमगार्ड सदस्यांच्या नोंदणीला प्रारंभ होणार आहे. घाटकोपरमधल्या रेल्वे आयुक्तालयाच्या आवारात 16 फेब्रुवारीपर्यंत सकाळी 7 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत ही मोहीम राबवली जाईल. मुंबईच्या समुद्रातल्या मत्स्य क्षेत्रामध्ये 49 किलो इतका प्लास्टिक कचरा आढळल्याचं केंद्रीय सागरी मत्स्यिकी संशोधन केंद्राच्या अभ्यासातून समोर आलं आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या हेरिटेज वास्तूला पूर्वीची झळाळी मिळावी यासाठी मध्य रेल्वे आतापर्यंत 51 कोटी रुपये खर्च करते आणि इमारतीच्या मुख्य गाभ्यातल्या छोट्या नक्षीला देखील नवीन रूप दिलं जात आहे. मुंबई शहरातल्या महत्त्वाच्या 5 उड्डाणपुलांच्याही पुनर्बांधणीच्या कामाला वेग आलाय. दादर इथे टिळक उड्डाणपूल, त्याचबरोबर प्रभादेवी इथल्या कॅरोल पुलासह अन्य 3 पुलांचा यामध्ये समावेश आहे. पुनर्बांधणीच्या कामासाठी आता सल्लागाराची नियुक्ती देखील केली जाणार आहे. मुंबई महापालिकेनं 216 कोटींचा कर थकवणाऱ्या 25 कंपन्यांना नोटीस पाठवून मालमत्ता जप्त करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. वारंवार नोटीस पाठवूनही थकबाकीदार महापालिकेला दाद देत नाहीयेत आणि त्यामुळे हा आकडा सातत्यानं वाढत चाललाय. मुंबईत हुतात्मा चौक इथे प्रसिद्ध फ्लोरा फाउंटन आता पुन्हा एकदा सुरू झालाय. गळती दुरुस्त करण्यात आली आणि त्यामुळे हे कारंजे आता पुन्हा पाहता येऊ शकेल. महापौरांचा नवा बंगला शिवाजी पार्क परिसरात साकारला जाणार आहे आणि त्याचं डिझाईन देखील आता तयार झाल्याचं कळतंय. मोनोरेल प्रकल्पाचा बहुप्रतीक्षित वडाळा ते संत गाडगे महाराज चौक हा दुसरा टप्पा मार्चच्या पहिल्या आठवड्यात सुरू होणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते टप्प्याचं उद्घाटन केलं जाणार आहे. कल्याणच्या बारवे इथल्या SLF कचरा प्रकल्पाच्या विरोधात शेकडो रहिवाशांनी पालिकेवर मोर्चा काढला. कल्याण डोंबिवली महापालिकेनं हा प्रकल्प रद्द केला नाही तर लोकसभा विधानसभा निवडणुकांवर बहिष्कार घालण्याचा इशारा या रहिवाशांनी दिलाय. धारापुरी बेटावर पर्यटनावर आधारित व्यवसाय करण्यासाठी उभारण्यात आलेली गरीब गरजूंच्या टपऱ्या, त्याचबरोबर दुकानं मेरिटाईम बोर्डानं अनधिकृत ठरवल्यात. सरकारनं 7वा वेतन आयोग लागू करण्याची अधिसूचना जरी जारी केलेली असली तरी राज्यातल्या शिक्षकांना त्यासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागू शकते. कारण शिक्षकांच्या वेतनवाढीचा प्रस्ताव वित्त विभागाला पाठवण्यात आलेला नाही, अशी धक्कादायक माहिती आता उघड झाली आहे. ट्रायच्या नवीन नियमांनुसार वाहिन्या निवडीचा हक्क 1 फेब्रुवारीपासून देशभरात लागू केला जाणार होता, पण स्थानिक केबल चालकांनी जुन्या पद्धतीनंच प्रसारण अजूनही सुरू ठेवलं आहे. महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेचा चांगला फायदा नागरिकांना मिळतो आहे. 6 वर्षात रायगड जिल्ह्यात तब्बल 55,465 रुग्णांनी या योजनेअंतर्गत उपचार घेतलेत. वरिष्ठ महाविद्यालयातल्या सहाय्यक प्राध्यापक पदासाठी घेण्यात येणारी नेट ही परीक्षा 20 ते 28 जून दरम्यान होणार आहे. नोंदणी प्रक्रिया 1 मार्चपासून सुरू होईल. मालमत्तांची दस्तनोंदणी करताना आधार कार्ड असेल तर यापुढे साक्षीदारांची गरज भासणार नाही. या योजनेची अंमलबजावणी 15 फेब्रुवारीपासून केली जाणार आहे. बेस्टच्या विविध मागण्या, कामगारांच्या ज्या वेगवेगळ्या मागण्या त्याच्या वाटाघाटीसाठी लवादामार्फत होणारी पहिली बैठक आता उद्या पार पडेल. बेस्ट अर्थसंकल्पाच्या विलिनीकरणाबाबत या चर्चा होईल. बदलापूरच्या पश्चिमेकडच्या केंद्रेपाडा भागात बाईकवरून आलेल्या चोरट्यांनी महिलेचं मंगळसूत्र लांबवलं. ही चोरी आपण सीसीटीव्हीच्या माध्यमातून बघतोय. अंबरनाथ बदलापूर वांगणीपर्यंत अनेक गृहप्रकल्प सध्या उभे राहिले. त्यातल्या प्रवाशांसाठी अंबरनाथ आणि बदलापूर दरम्यान, चिखलोली आणि बदलापूर वांगणी दरम्यान कासगावजवळ समर्थवाडी रेल्वे स्थानक उभारण्याची मागणी अजूनही कागदावरच आहे. डोंबिवलीच्या ग्रामीण भागात महिला बचत गटांचा महामेळावा सध्या सुरू आहे आणि मेळाव्याला तब्बल 10,000 महिला उपस्थित होत्या. जम्मू काश्मीरमध्ये शरीर सौष्ठव स्पर्धेत मुंबईच्या तरुणानं बाजी मारली. जम्मू काश्मीरमधल्या 57व्या नॅशनल बॉडी बिल्डिंग स्पर्धेत ज्युनियर मिस्टर इंडिया किताब मुंबईच्या राजप्रकाश सुर्वेनं पटकावला. ठाण्यात मेट्रो प्रकल्पाचं काम सुरू झालेलं नसतानाही मार्गरोधक लावण्यात आले, त्यामुळे 3 हात नाका परिसरात वाहतूक कोंडीला आता सुरुवात झाली आहे. आरबीआय 7 फेब्रुवारीला व्याजदरांची घोषणा करणारे एसबीआयच्या अहवालानुसार आरबीआय 0.25% कपात करण्याची शक्यता वर्तवली जाते. करदात्यांना 24 तासात आयकर परतावा मिळू शकेल. महसूल विभागाचे त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मालेगाव खटल्याची सुनावणी घेणाऱ्या न्यायालयासमोर आणि वरिष्ठ न्यायालयासमोर वारंवार अर्ज करत राहिला तर खटला पूर्ण कधी होणार, त्यामुळे खटल्यातले असे सगळे अडथळे दूर करून खटला सुरळीत चालेल याची दक्षता घ्या, असे तोंडी निर्देश मुंबई हायकोर्टानं एनआयला दिले. जुन्नरमध्ये थंडीचं प्रमाण वाढलंय. द्राक्ष पिकांना त्याचा खूप मोठा फटका बसतो आहे. आर्थिक नुकसान सध्या शेतकऱ्यांचं होत आहे. पुण्यात वानवडी भागात पीएमपी बसला आग लागली होती आणि या प्रकरणी हडपसर आगाराचे कार्यशाळा अधीक्षक आणि 2 फिटर्सवर गुन्हा दाखल करण्यात आला. राज्यात कोट्यवधी झाडे लावण्याची मोहीम राबवली जात असताना नागपुरात गेल्या 6 महिन्यात 1814 झाडं तोडण्याची परवानगी देण्यात आली आहे. नागपूर महानगरपालिकेनं मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाला ही माहिती दिली.
नागपूर विभागात स्वाईन फ्लूग्रस्तांचा आकडा वाढत चाललेला आहे. नवीन वर्षाच्या 36 दिवसांमध्ये रुग्णसंख्येत अर्धशतक त्यांनी गाठलेला आहे. मृत्यू झालेल्यांची संख्या आता 8 वर पोहोचली आहे. नागपुरात विमान प्रवाशांच्या संख्येत 2017च्या तुलनेत 2018 मध्ये तब्बल 61,000हून अधिक वाढ झाली आहे. नागपूरमध्ये पर्यावरणपूरक कटलरीचा वापर केवळ 20%च होतोय. प्लास्टिक बंदी म्हणजे केवळ पिशव्या असा समज झाल्यानं नागरिकांनी प्लास्टिकला पर्यायी पिशव्यांचा वापर सुरू केला आहे. पैठणमधल्या जायकवाडी धरण परिसरात दरवर्षी विदेशी पक्ष्यांच्या संख्येत अलीकडे कमालीची घट झालेली पाहायला मिळते. 4 वर्षांपूर्वी जायकवाडीच्या संपूर्ण जलाशयावर लाखो पक्षी दिसत होते, पण आता ही संख्या हजारोंच्या घरात आहे. नाणार प्रकल्पाची उच्चस्तरीय समिती बेकायदेशीर असल्याचा आक्षेप शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी समितीसमोरच नोंदवलाय. 14 गावांमध्ये होणाऱ्या प्रकल्पाबाबत स्थानिकांची बाजू ऐकण्यासाठी काल उच्चस्तरीय समिती रत्नागिरीत दाखल झाली होती. नाशिकमध्ये बाईकस्वारांना बनवलेल्या स्टीलच्या हंड्यांचं हेल्मेट सध्या चर्चेचा विषय ठरतोय. हेल्मेट महाग असल्याचं कारण देत मालेगाव तालुक्यातल्या दामू मोरे यांनी नवीन हेल्मेटचा वापर असा सुरू केला आहे. उज्ज्वला योजनेच्या प्रसारानंतर भारत हा जगातला दुसरा सर्वात मोठा एलपीजी ग्राहक असलेला देश बनलाय. एलपीजी ग्राहकांच्या संख्येत वार्षिक आधारावर 15% वाढ झाली आहे. भारताचा संदेशवाहक उपग्रह GSAT-31चे पहाटे 2:30च्या सुमारास फ्रेंच गयाना इथल्या अंतराळ केंद्रामधून यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलं. या सगळ्या बातम्यांचा आढावा घेतल्यानंतर एक ब्रेक घेणार आहोत. त्याआधी हेडलाईन्स बघूयात. साठी केंद्र सरकार देशपातळीवर सर्वेक्षण करणार आहे आणि ज्यामध्ये उत्पन्न त्याचबरोबर कर्जबाजारीपणा या मुद्द्यांच्या आधारावर हे सर्वेक्षण केलं जाईल. जीमेलच्या फीचर्समध्ये काही बदल करण्यात येणार आहे. जीमेल इनबॉक्समध्ये बंडल रिमाइंडर आणि पिन मेल सारख्या फीचर्सची आता चाचणी केली जाते. फ्लिपकार्टमध्ये बहुतांश वाटा उचलल्यानंतर आता वॉलमार्ट वाटा हा पुन्हा परत विकून परतू शकतो असा अंदाज मॉर्गन स्टॅनली या कंपनीनं वर्तवला आहे. सुरक्षित इंटरनेट दिवसाच्या निमित्तानं गुगलनं ऑनलाईन अकाउंट सुरक्षित ठेवण्यासाठी खास टिप्स दिल्या आहेत. याच निमित्तानं भारतात केलेल्या सर्वेक्षणातून एकूण 60% पालकांना आपली मुलं इंटरनेटवर काय पाहतात हे ठाऊक नसल्याची बाब पुढे आली. OLXद्वारे हे सर्वेक्षण करण्यात आलं. यावेळी इंटरनेटचा वापर करणाऱ्या 26,000हून अधिक मुलांचा अभ्यास करण्यात आला होता. चेन्नईत पोरूरमध्ये सर्वात पहिलं रोबो रेस्टॉरंट सुरू झालंय, जिथे फक्त वेटरच रोबो नाहीयेत तर रोबोट ग्राहकांशी संवादही साधतात इंग्रजी आणि तमिळमधून. कर्नाटकात मैसूरमध्ये सुट्टर मठातल्या एका धार्मिक कार्यक्रमादरम्यान फुगांचा स्फोट झाला. काही जण गंभीर जखमी झालेत आपण बघतोय. मठातल्या कार्यक्रमानिमित्तानं हेलियम गॅसच्या फुग्यांची इथे सजावट करण्यात आली होती. इतरही बातम्यांचं पुन्हा भेटणार आहोत एका ब्रेकनंतर. पहा फक्त न्यूज18 लोकमत. पुन्हा एकदा बातम्या थोडक्यात आपण बघणार आहोत. फ्रान्समध्ये एका माथेफिरू महिलेमुळे 10 जणांना आपला जीव गमवावा लागलाय. 40 वर्षांच्या एका महिलेनं दारूच्या नशेत गाडी पेटवून दिली आणि ही आग पसरली. 8 मजली इमारतीचा तिनं ताबा घेतलाय. मंगळवारी पहाटे ही भीषण दुर्घटना घडली. या महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले. तिची चौकशी सुरू आहे. 36 जण यात जखमी झालेत. अफगाणिस्तानमध्ये तालिबान्यांच्या हल्ल्यामध्ये 21 जणांचा मृत्यू झाल्याचं कळते. 11 पोलिसांचा यात समावेश आहे. सायबेरिया प्रांतामध्ये सध्या तीव्र थंडीची लाट आहे. किमान तापमान -60 डिग्री सेल्सिअसपर्यंत घसरले. शाळा कॉलेजेसना सुट्टी देण्यात आली आहे. बोलिव्हिया देशामध्ये भूस्खलनामुळे 14 जणांचा मृत्यू झाल्याचं कळतंय. डोंगरावरून शेकडो टन ढिगारा खाली कोसळलाय, त्यामुळे कित्येक गाड्या यात दबल्या गेल्यात. सायबेरियामध्ये सध्या कडक थंडी जाणवते आहे. अमेरिकेत सिएटल ते लास वेगास भागामध्ये तापमानात खूप मोठ्या प्रमाणात घट झाली. अनेक ठिकाणी बर्फाची चादर पाहायला मिळते. कॅलिफोर्नियाच्या डोंगरावरही तापमानात घट झाली आहे. चीनी नवीन वर्षाला कालपासून सुरुवात झाली आणि त्यानिमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन तिथे करण्यात आलं. अनेक शहरांमध्ये नेत्रदीपक रोषणाईही करण्यात आली आहे. न्यूझीलंड विरुद्धच्या पहिल्या T20 सामन्यात भारतानं टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. कॉफी विथ करण या टॉक शोमध्ये महिलांसंदर्भात आक्षेपार्ह विधान करणाऱ्या हार्दिक पांड्या आणि लोकेश राहुलच्या विरोधात राजस्थानमध्ये आता गुन्हा दाखल करण्यात आलाय. गेल्या वर्षी दहशतवाद्यांनी अपहरण करून हत्या केलेल्या जवान औरंगजेबच्या हत्येप्रकरणी 3 जवानांना ताब्यात घेण्यात आलं. या तिघांवर औरंगजेबाच्या हत्येच्या कटात सामील असल्याचा आरोप करण्यात आला.
सुरतमध्ये स्कूल व्हॅननं चिरडल्यामुळे एक मुलगा गंभीर जखमी झालाय. भरधाव वेगानं आलेल्या व्हॅननं मुलाला धडक दिली आणि त्याच्या अंगावरून ही व्हॅन निघून गेली आहे. आता बघणार आहोत बॉलिवूड अपडेट. सूरज बडजात्या यांच्या आगामी सिनेमात काम करायला त्यांच्या लाडक्या प्रेमनं म्हणजे सलमान खाननं होकार दिलाय. सिनेमाची कथा आता फायनल झाली. सलमान खानसोबत बडजात्या शूटिंगला सुरुवात करतील अशी माहिती कळतेय. रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोण यांची जोडी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर लगेचच येणार नसली तरी हे दोघं आता एका ॲडसाठी लवकरच शूट करणार आहेत अशी माहिती कळतेय. शाहरुख खानला नुकतंच एका मुलाखतीत विचारण्यात आलं होतं की अक्षय कुमारसोबत एकत्र काम कधी करणार, पण शाहरुखने यावर गमतीशीर उत्तर दिलंय. मी जेव्हा शूटिंगला येतो तेव्हा अक्षय कुमार झोपलेला असतो, त्यामुळे ते शक्य नाही असं शाहरुख खाननं म्हटलंय. या सगळ्या बातम्यांनंतर आता या बुलेटिनमध्ये इथेच थांबतो आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.